मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील एका विद्यार्थिनीनं सर्व माध्यमातून पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तिचं अभिनंदन केलंय। 90% अधिक गुण मिळवणं सोपं वाटत असलं तरी सुद्धा प्रत्येक टक्का हा महत्त्वाचा असतो असंही ठाकरे म्हणालेत। यशामागे सामूहिक आणि वैयक्तिक मेहनत आहे असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी नमूद केलंय। या यशामागे वडील, शिक्षक आणि स्वतः विद्यार्थिनीची सुद्धा मेहनत आहे। यामुळेच मी आज तिचं अभिनंदन करायला आलेलो आहे असं ते म्हणालेत। मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनीनं पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांनी अभिमानही व्यक्त केलाय। मुलीला मदत करण्याबाबत विचारलं तेव्हा आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की अजून काहीही मागितलेलं नाहीये। आपण पाहतो की ती तिच्या मेहनतीमुळे पुढे आली आहे। मदतीबाबत माध्यमांसमोर चर्चा करायची नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। छगन भुजबळ यांच्याविषयीच्या प्रश्नावरती त्यांनी जी पहिली आली मला तिचं कौतुक जास्त आहे असं उत्तर दिलं। आमदार आणि युवासेना प्रमुख नेते आदित्य ठाकरे यांनी गुणवंत विद्यार्थिनीचं कौतुक करताना तिच्या मेहनतीचं आणि तिच्या यशाचं श्रेय ह्या तिच्या सामूहिक पाठबळाला दिलंय। तुम्हाला बोलायचं, तुम्ही सांगा काय सांगायचं, कसं वाटलं? मला तर खूप चांगला वाटतोय। आता तुम्ही आले माझ्या घरी, मोठी ही खूप मोठी गोष्ट पहिले आलात हे खूप मोठी गोष्ट आहे। बरोबर, मनापासून अभिनंदन करतो तुमचं, तुमच्या शिक्षकांचं, आणि मला ती खूप मोठी गोष्ट आहे। थँक्यू सो मच। भेट द्यायला आलं म्हणजे अर्थात एक तुम्ही पाहता की सगळ्याच मीडियम मधून मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून पहिली आलेली आहे आणि सहसा आपल्याला खूप सोपं वाटतं, कारण जे मार्क दिसतात 90% प्लस हे सोपं वाटतं, पण तिथे 90%+च्या ब्रॅकेटमध्ये गेल्यानंतर प्रत्येक टक्का तिथे महत्त्वाचा असतो। आणि ही जी काही मेहनत असते त्याच्या मागे आई वडील असतात, शिक्षक, पूर्ण परिवार आणि स्वतःची मेहनत हे फार महत्त्वाचं आहे। म्हणून मी आज अभिनंदन करायला आलेलो आहे, शिक्षकांचं पण अभिनंदन करायला आलो आणि अभिमान आहे की आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून पहिली आले तर ते डॉक्टर त्यांना बनायचं मला वाटतं। अजून मार्ग खूप पुढचा लांब आहे, पण सुरुवात चांगली आहे। सर, एक राजकीय प्रश्न होता। राजकीय प्रश्न इथे नको, छगन भुजबळ साहेबांनी आज इथे नको ना। एक मुलगी आहे, गरीब आहे, मिडल क्लासची आहे, मदत वगैरे डॉक्टर व्हायचं। बघा, एक तुम्हाला सांगतो, अजूनही काही मागितलं नाही, ते अजूनही आपण पाहता त्यांच्या मेहनतीवर खूप खूप पुढे आलेत आणि ती चर्चा मला वाटतं मीडिया समोर मला करायची नाही। या ना। मला बाहेर जायचं आप लोगों के आने से जैसे सुदामा के घर कृष्ण भगवान आए थे, वैसा लगता है। कभी भी कुछ भी हो तो मुझे बता दीजिएगा। पण माझं नाव अक्षराजे वर्मा आहे आणि काय हा हो, ते येणार आहेत मला भेटायला। मीने 10वीच्या परीक्षेमध्ये सर्व महानगरपालिकेच्या शाळांमधून 97% काढलं आहे। याच्यासाठी मी माझ्या क्लासेसच्या सरांना, मॅडमना व माझ्या आई वडिलांना खूप आभार व्यक्त करते। थँक्यू। जे माझ्या क्लासमेट्स किंवा स्टुडंट्स आहेत त्यांना मी सांगेल की तुम्ही जर आपल्यावरती विश्वास ठेवाल तर काही पण तुम्ही करू शकता। म्हणजे तुम्ही सेल्फ मोटिवेट व्हा। सायन्समध्ये काहीतरी बघते, असं डॉक्टर व्हायचं असं माझं स्वप्न आहे। बघूया आता। क्या कहना चाहेंगे, लड़की ने इतना अच्छा लाया परसेंटेज, और जो उसका सपना था और हम लोग का भी सपना था वो हो रहा है, और आगे आप लोग की मेहरबानी रहेगी तो सपना साकार हो जाएगा। सरकार से यही कहना चाहेंगे कि अगर हेल्प करेंगे तो जो लड़की चाहती है वो हो जाएगी। बहुत अच्छा लग रहा है हमें तो, बहुत अच्छा। ऐसा जल्दी किसी के नसीब में नहीं होता है, हमें तो बहुत अच्छा लग रहा है, बहुत खुशी मिल रही है।